नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश तिवाडे, बुट्टे वाडगावकर. सर्वप्रथम आम्ही इथं कशासाठी थांबलोय ते तुम्हाला सांगतो. हा जो बुट्टे वाडगाव ते गंगापूर आपलं गोळेगाव जाणारा 3 किलोमीटरचा रस्ता आहे. इथं सर्व गावकरी 50% गावकरी ह्या खळवाडीला राहते. तर रोज जाता येता लोकांना, शाळेतल्या मुलांना कुठल्याही प्रकारची सोय होत नाहीये ह्या रस्त्यामुळे. हे तरी आम्ही वरती बसलेलो आहे टेकाडावरती, कारण की पुढं आणि मागे एवढे गड्डे झालेले, तर त्या कमरे एवढे गड्डे झालेले, त्या कारणाने शाळेत जाणाऱ्या मुलांची रोज हाल होत आहे. तुम्हाला आम्ही व्हिडिओ काढलेलाच आहे, तुम्हाला त्या याने बघताच येईल. तर माझं एक म्हणणं आहे का आपलं हे बुट्टे वाडगाव भरपूर वर्ष झाले आपलं भारत स्वतंत्र झाला, पण आमचं बुट्टे वाडगाव आजपर्यंत स्वतंत्रच झालं नाही असं मला वाटतं. कारण की आमच्या गावात ना कोणत्या आमदारांनी कोणता निधी दिला, ना रोडसाठी वारंवार रोज बोलून राहिलो आम्ही. ना आमदार आले ना खासदार आले. काही खासदार म्हणतात का आम्ही ह्या गावात निधी दिला हे आम्हाला माहित पण नाही दुसऱ्या गावात, आणि आमच्या गावात निधी कधी दिला तेच माहित नाही त्यांना. म्हणजे एवढी मोठी शोकांतिका आहे. तर विशेष म्हणजे मी त्या दिवशी ग्रामपंचायत मध्ये ह्या रोडसाठी मी बोललो आमसभामध्ये. तर काही जणांनी मी त्या दिवशी मला डावललं गेलं, कारण की तू कर्मचारी म्हणे, तुला बोलायचा अधिकार नाही म्हणे कोणत्याच बाबतीत. तर अशा प्रकारे दडपशाही, हुकुमशाही चालू आहे आपल्या गावात. तर मला सर्वांना एकच सांगू इच्छितो की हा रोडचा लवकरात लवकर सोक्षमक्ष लावा, अन्यथा 4 ते 5 दिवसात आम्ही गंगापूर ते लासूर ह्या रोडला रस्ता रोको आंदोलन करणार आहे. अरे सरकार, तुम्ही बी समजून घ्या काय हाल चालू आहे आमच्या लोकांची. हे लोक बघा कशासाठी उभे राहिलेले. तरी अन्यथा ह्या रोडचं सोक्षमक्ष येत्या 4 ते 5 दिवसात नाही लावण्यात आलं तर येत्या 16 तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे. याची व्हिडिओ तहसीलदार साहेब आणि इतर आमदार खासदार यांनी दखल घ्यावी ही विनंती. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपन गाठीला धरत वेठीला कशी